एक ब्रेकिंग न्यूज इथे मुंबईच्या घाटकोपरमध्ये 2 गटांमध्ये राडा झालाय। मुलांना घोषणा रोखल्यामुळे दोन्ही गट भिडलेत। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमधली ही घटना आहे। मुलांनी घोषणा रोखल्यामुळे दोन्ही गट भिडले होते। जोरदार राडा इथे झालाय। मेरा वीडियो चालू है कि नहीं? घाटकोपर मधली ही दृश्य तर 2 गटांमध्ये राडा झालेला आहे। मुलांनी घोषणा रोखल्या त्यामुळे या दोन्ही गट भिडलेत। राडा झालेला आहे। प्रजासत्ताक दिनीच घाटकोपरमध्ये ही राड्याची घटना घडली। नित्यानंद नगर मधला सगळा प्रकार आहे। दोन्ही बाजूने एकमेकांशी भांडणं या नागरिकांची सुरू आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य घाटकोपर मधल्या नित्यानंद नगर मधल्या राड्याची। मुलांनी घोषणा रोखल्याचं कारण या राड्याला ठरलंय। मुलं घोषणा देत असताना तरी घोषणा रोखल्या त्यामुळे राड झाली। अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय नेमकं घडलंय? घाटकोपरच्या नित्यानंद नगर मध्ये अशी घटना घडली आहे। काही मुलं झेंडा आहे तो तिरंगा आहे तो घेऊन फिरत असताना एका व्यक्तीस तो आवडले नाही, घोषणा देत होते, त्या व्यक्तीने आवडले नाही, त्या व्यक्तीने त्या मुलांना बोलून त्यांना मारहाण केली। त्यानंतर तिकडचा जो मॉप होता तो त्या व्यक्तीस विचारला गेला असता दोन्ही गट आहे ते समोरासमोर आले आणि त्या दोघांमध्ये हाणामारी झाली आहे। वाद आहे तो मोठा वाद निर्माण झालेला असता त्या ठिकाणी आता घाटकोपर पोलीस स्टेशन दाखल झाले असता त्या ठिकाणी आता मोठे वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणात तापलेले आहे असे कळलेले आहे। घाटकोपर पोलिसांनी आता सध्या जे FIR आहे जे आता करायला आहे ते सुरू केलेली आहे। कुणाला ताब्यात घेतलंय का मयूर या प्रकरणात? असं जर पाहायला गेले तर ती छोटी मुलं होती त्या तेथे तिरंगा घेऊन फिरत असताना ज्यांनी मारहाण केली त्याला आता त्याच्यात चौकशी आहे ते आता करताना आपल्याला घाटकोपर पोलिसाचा करताना दिसून येत आहे। ठीक, मयूर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।